आळस आपल्याला सहज येतो, पण आळस कधी सहज जात नाही. आणि तो जर जायचा असेल असं जर वाटतंय ना, तर तुम्हाला कधीच आळस येऊ नये, तर तुम्ही कधीच सुट्टी नाही घेतली पाहिजे. मग ते रविवार असो, नाहीतर दिवाळी असो, नाहीतर सणवार असो, नाहीतर उत्सव असो, कधीच सुट्टी नाही घेतली पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही सुट्टी घेता त्याच्या दुसरा दिवस पूर्ण आळसात जातं तुमचा. तुम्हाला इच्छाच होत नाही आता मी व्यायाम केला पाहिजे, सकाळी लवकर उठलं पाहिजे, संध्याकाळी लवकर झोपलं पाहिजे. नाही, आज माझा मूडच नाही, आज मी चांगलं प्रॉपर नाही खाणार, मला मला हे खायची वाटतच नाही, मला इच्छाच होत नाही, मी पूर्ण प्रॉपर डाएट फॉलो केलं पाहिजे, मी खाण्याच्या सवयी चांगल्या मेंटेन केल्या पाहिजे, हे प्रॉपर वाटतच नाही. का तर आळस आलाय. आणि आळस हा तुमचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. म्हणून आहे ना, आळसाला जर बाहेर काढायचं असेल तर तुम्हाला एखाद्या कोचचं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे, की आपण कसं काढू शकतो. आणि दुसरं की कोचने सांगितल्या त्या पद्धतीने आपल्याला कृती करणं गरजेचं आहे. जर तुम्ही ह्या करायला लागल्या ना, तर ऑटोमॅटिक तुमच्यात बदल व्हायला लागतो. म्हणजे काय, ते वजन वाढायला लागतं, वजन कमी व्हायला लागतं, फॅट लॉस होतो, इंच लॉस होतो, तुम्हाला जे काय मसल गेन होतं, जे काय तुमचे अचिव्हमेंट असेल ना, ते भेटायला लागतं.